प्रसारित करत आहोत आजचं विधिमंडळ. सुरुवातीला विधानसभेतील कामकाजाचं समालोचन. लेखक किशोर आपटे, वाचक स्वर सूर्यकांत आवटे यांचा. विधानसभेत आजच्या दिवसभराच्या कामकाजात सन 23-24च्या पुरवणी मागण्यांवरील चर्चा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पूरस्थिती आणि मदत कार्य यावरचं विस्तृत निवेदन ही वैशिष्ट्य म्हणता येतील. याशिवाय प्रश्नोत्तर, लक्षवेधी विधेयकासह अन्य कामकाजही आज घेण्यात आलं. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सकाळी 11 वाजता कामकाज सुरू झालं. त्यावेळी पश्चिम विदर्भासह राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीनं हाहाकार माजवल्याबद्दल सभागृहानं तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी भाजपाच्या संजय कुटे यांनी केली. यावेळी प्रचंड नुकसान झालं आहे, जमिनी खरडून गेल्या आहेत, मोठी नुकसान भरपाई मिळावी अशी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच त्यांनी मागणी केली. यावेळी विरोधकांकडून देखील अनेक सदस्यांकडून त्यांच्या मतदारसंघातील बिकट स्थितीत पक्षीय भेद न करता मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावर सविस्तर निवेदन सादर करू, नुकसानग्रस्तांना योग्य आणि पुरेशी मदत देऊ, त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यावेळी सरकारकडून अवकाळीची मदतही अद्याप देण्यात आली नसल्यानं सरकारवर विश्वास ठेवू शकत नाही. तुटपुंजी मदत चालणार नाही, शेतकऱ्यांना भरघोस मदत करा, सर्वसामान्य माणसाच्या घराची वाताहत झाली आहे, त्यांना मदत करा अशी मागणी काँग्रेसच्या नाना पटोले यांनी केली. यावेळी विधानभवन आवारात रोहित पवार पावसात आंदोलन करत आहेत, त्यांच्या मागण्यांना न्याय द्या अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली. संबंधित मंत्र्यांनी लेखी उत्तर देऊ, रोहित पवार यांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे, त्यावर विश्वास ठेवायला हवा, आंदोलनाची घाई करणं योग्य नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. शासन सर्व प्रकारच्या घटनांमध्ये गंभीर आहे, आम्ही सर्व ठिकाणी पोहोचलो आहोत, बाधितांना सर्व प्रकारची मदत करून व्यवस्था केली असं मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. विधिमंडळ आवारात अशा प्रकारची आंदोलनं करू नयेत असं ठरलं होतं, त्यामुळे त्यांचं आंदोलन योग्य नाही, त्यांची समजूत काढून त्यांना सभागृहात येऊन आपली मागणी करायला सांगा अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी केली. रायगड जिल्ह्यात नियोजित केलेल्या NDRFचा बेस कॅम्प तिथेच होईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला दिली. जे रुग्णालयात विद्यार्थ्यांनी डॉक्टर तात्याराव लहाने आणि डॉक्टर रागिनी पारेख यांच्याबद्दल तक्रारी करत आंदोलन केलं होतं. मात्र डॉक्टर लहाने यांनी स्वतःहून राजीनामा दिल्यानं तो मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यासंबंधीच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. हा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिलं जाणारं मध्यान्ह भोजन आणि त्यांना दिलं जाणारं सुरक्षा साहित्य यांच्या वाटपात तसंच दर्जाबाबत असलेल्या तक्रारींवर कामगार आयुक्तांमार्फत उच्चस्तरीय चौकशी केली जाईल अशी घोषणा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी विधानसभेत केली. याबाबतचा मूळ प्रश्न कैलास घाडगे पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यावर नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, अतुल भातखळकर, राजेश टोपे आदींनी उपप्रश्न विचारले. त्यात कामगारांना निकषानुसार जेवण दिलं जात नाही, त्यांना दिलेलं सुरक्षा साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे असे त्यांचे आरोप होते. राज्यात आता 26,38,000 नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. कोरोना काळात केवळ नोंदणीकृत नाही तर इतर बांधकाम कामगारांनाही मध्यान्ह भोजन देण्यात आलं. आता मात्र 1 जुलैपासून पुन्हा केवळ नोंदणीकृत कामगारांनाच हे भोजन देण्यात येणार आहे. त्यांची नोंदणी करण्यासाठी सेवा केंद्र सुरू केली जातील असंही मंत्री खाडे यांनी सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभागृहात माईक व्यवस्था बिघडली, बोलण्याचा आवाज घुमत होता, खुद्द अध्यक्षांचा माईक देखील बंद पडला होता. त्यामुळे सभागृहात काही वेळ गोंधळ झाला. काही काळानं ही व्यवस्था ठीक झाली. प्रश्नोत्तरानंतर कागदपत्र पटलावर ठेवताना वीज निर्मिती महामंडळासह अन्य अहवाल पटलावर ठेवण्यात आले. त्यानंतर लक्षवेधी पुकारण्यात आला. लक्षवेधीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील पूरस्थितीची माहिती देत मदत कार्याबाबतही सदस्यांना अवगत केलं. पुराचं पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या 5,000 रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली असून पूरग्रस्तांना यंदा 5,000 रुपयांऐवजी प्रतिकुटुंब 10,000 रुपयांची मदत केली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. राज्य आपत्ती प्रतिसाद
मदत निधीच्या निकषांमध्ये दुकानांसाठी मदत अनुज्ञेय नसली तरी अधिकृत दुकाने आणि टपरीधारकांनाही नुकसानीपोटी मागील वर्षाप्रमाणे मदत दिली जाईल असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात स्पष्ट केलं. 25 जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून संपूर्ण राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यात येईल असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभं राहून बाधितांना मदत करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. राज्यातील अतिवृष्टी पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात निवेदन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर, गोगलगायींचा प्रादुर्भाव, सततचा पाऊस यामुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसान भरपाई करता 8,677 कोटी तर यंदा मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानं झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईसाठी 513 कोटींचा निधी वितरित करायला शासनानं मान्यता दिली आहे. गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईसाठी 1,500 कोटी मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. डीबीटी प्रणालीमार्फत 600 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांनी संगणकीय प्रणालीमध्ये मंजूर केली असून ती लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिमसह अनेक जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. धोकादायक परिस्थिती असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावं. पूरस्थितीमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत तातडीनं द्यावी. शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं सुरू करावेत. ज्या ठिकाणी शेत जमिनी खरडून गेल्या असतील त्या ठिकाणी देखील पंचनामे त्वरित सुरू करावेत. बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचं वाटप तातडीनं त्याच दिवशी होईल याकरता प्रशासनानं स्वस्त धान्य दुकानांना पुरेसा धान्याचा पुरवठा करावा. ज्यांच्या घरात पुराचं पाणी शिरलं होतं त्यांना सध्याच्या दरानं 5,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही तातडीनं सुरू करावी. रोगराई पसरू नये याकरता स्वच्छता करणं, औषध फवारणी करणं यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीनं करण्यात याव्यात. ज्या ठिकाणी पाणी दूषित झालं आहे त्या ठिकाणी स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासाठी आवश्यकतेनुसार विहिरी अधिग्रहित कराव्यात. गरज असेल त्या ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे रस्त्यांची हानी झाल्यानं गावांचा संपर्क तुटलेला आहे अशा रस्त्यांची बांधकाम विभागानं तातडीनं दुरुस्ती करावी. पुरामुळे ज्या शालेय विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य खराब झालं आहे त्यांना शिक्षण विभागानं शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावं आदी सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. निवेदनानंतर सन 2023-24च्या पुरवणी मागण्यांवरील चर्चा पुकारण्यात आली. हे समालोचन लिहून पूर्ण होत असताना पुरवणी मागण्यांवरील चर्चा सुरूच होती. विधानसभेतील कामकाजाचं समालोचन आत्ता आपण ऐकलं, लेखन किशोर आपटे यांनी केलं. आता विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकूया. लेखन केलंय गौरीशंकर घाळे यांनी. निधीच्या बाबतीत कुठल्याच मतदारसंघावर अन्याय होणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करणार देवेंद्र फडणवीस. ऑगस्ट महिन्यात जनजाती सल्लागार समितीची बैठक घेणार विजयकुमार गावित. डिजिटल माध्यमांवर महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी उच्चस्तरीय समिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ही होती आजच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील कामकाजाला सुरुवात झाली. दुपारी 12 वाजता नियमित कामकाजाला सुरुवात झाली. उपसभापती नीलम गोऱ्हे या पीठासीन होत्या. कामकाजाच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम 289 अन्वये आमदारांच्या असमान निधी वाटपाच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांवर निधी वाटपात अन्याय केला जात असून सत्ताधारी आमदारांना झुकतं माप दिलं जात आहे असा आरोप विरोधकांनी केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सर्व आमदारांना निधीचं समान वाटप करावं अशी मागणी केली.
निधी न देऊन सरकार त्या लोकप्रतिनिधींवर आणि त्यांच्या मतदारसंघातील लोकांवर अन्याय करत आहे असं ते म्हणाले. या संदर्भात सरकारनं स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी त्यांनी केली. आमदारांच्या निधीविषयी सरकार काही धोरण आखणार आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर निधी वाटपाचे राजकारण न करता प्रत्येक मतदारसंघात मिळायला हवा. मात्र सध्या निधी वाटपात जो सापत्न व्यवहार होतो आहे ते राज्यात यापूर्वी घडत नव्हतं. त्यामुळे निधी वाटपातील असमानतेचा मुद्दा निकाली काढावा आणि निधीचे समान वाटप व्हायला हवेत अशी मागणी काँग्रेस सदस्य भाई जगताप यांनी केली. तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमच्याही प्रस्तावांना निधी मिळायला हवा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य सचिन आहेर यांनी केली. यावर निधीच्या बाबतीत कुठल्याच मतदारसंघावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे असमान निधी वाटप होत असल्याबद्दलचे आरोप फेटाळून लावले. विरोधी पक्षातील आमदारांना देखील निधी देण्यात आला असून त्यांच्या मतदारसंघातील ज्या कामांना स्थगिती देण्यात आली ती मेरिटनुसार उठवण्यात येत आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 2.5 वर्षात विरोधी पक्षांच्या आमदारांना 1ही रुपयाचा निधी मिळाला नाही. राज्यात चुकीचा पायंडा पाडण्यात आला याकडे त्यांनी लक्ष वेधलं. मात्र आमचं सरकार अशा प्रकारे भूमिका घेणार नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उत्तरानंतर प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाली. राज्यात कोणत्याही अवैध धंद्यांना संरक्षण देण्यात पोलिसांचा सहभाग आढळला तर अनुच्छेद 311 नुसार संबंधित पोलिसांना बडतर्फ केलं जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला फडणवीस उत्तर देत होते. अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात पक्ष जातपात न पाहता कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घालणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. यावेळी काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी रमी, ड्रीम11 सारख्या ऑनलाईन जुगारावर बंदी घालण्याची आणि याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर कारवाईची मागणी केली. मात्र सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भात निर्णय देताना हे जुगार नसून ते खेळ आणि कौशल्य असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे यावर कारवाई करणं शक्य होणार नाही. मात्र जागृती करणं गरजेचं आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. तसंच सामाजिक दायित्व लक्षात घेऊन ज्या गोष्टींमुळे पिढी बर्बाद होऊ शकते अशा गोष्टींच्या जाहिराती समाजातील मान्यवर व्यक्तींनी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. धार्मिक सौहार्द वाढवणाऱ्या कोणत्याही श्रद्धा आणि परंपरा पाळण्यास सरकारची मनाई नाही. मात्र या प्रथा परंपरांच्या नावाखाली धुडगूस घालता येणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. प्रथा परंपरांच्या नावावर खोडसाळपणा होत असेल, धार्मिक तेढ निर्माण होत असेल तर आलेल्या तक्रारींची दखल घेणं आणि चौकशी करणं सरकारचं काम आहे असंही फडणवीस म्हणाले. संदल मिरवणुकीच्या वेळी काही युवकांनी त्र्यंबकेश्वर इथल्या शिवमंदिरात प्रवेश करण्यावरून धार्मिक तेढ निर्माण झाल्याप्रकरणी तारांकित प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला होता. याला फडणवीस यांनी उत्तर दिलं. त्र्यंबकेश्वरला ही परंपरा होती की नाही याबाबत मतमतांतरं आहेत. मंदिराच्या विश्वस्तांनी तक्रार केल्याची दखल सरकारनं घेतली असून यासाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीचा तपास 1 महिन्यात पूर्ण केला जाईल असं फडणवीस यांनी सांगितलं. अनुसूचित जमातीच्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या योजना व सुविधा यांच्याकरता सल्ला देण्यासाठी जनजाती सल्लागार परिषद कार्यरत असून या समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीची बैठक ऑगस्ट महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिली. शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य आमशा पाडवी यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावरील चर्चेनंतर प्रश्नोत्तराचा तास संपला. विधान परिषदेत काही सदस्य मोबाईल फोनवर बोलत असल्याबाबत उपसभापती नीलम गोरे यांनी आज नाराजी व्यक्त केली. अनेकदा सांगूनही मोबाईलवर बोलणं थांबलेलं नाही असं त्या म्हणाल्या. यापुढे कोणी सदस्य मोबाईलवर बोलताना आढळल्यास मोबाईल जप्त करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. राज्यात आजपर्यंत 1,68,68,349 शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरला आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत दिली. दररोज 6 ते 7 लाख शेतकरी हा पीक विमा भरत असल्याचं मुंडे यांनी नियम 93 अन्वये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडलेल्या सूचनेला उत्तर देताना सांगितलं.
डिजिटल माध्यमांवर महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांविरोधात कायद्याच्या चौकटीत बसून कठोरात कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीनं निश्चित धोरण ठरवण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला उत्तर देताना दिले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट या संकेतस्थळावर कायमस्वरूपी बंदी घालून तत्काळ कारवाई करण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना अमोल मिटकरी यांनी मांडली होती. यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्ये अनेक पळवाटा आहेत, त्यामुळे कायद्यातच कठोर बदल करण्यासंदर्भात ही समिती शिफारस करेल. तसंच या प्रकरणी इंडिक टेल्सवर कारवाई करण्यात आल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.